नमस्कार, मी ध्रुव रुपारेल, अध्यक्ष पेट्रोल डीलर असोसिएशन पुणे आणि उपाध्यक्ष फॅम्पेडा। आज एक बातमी बघितली मी की 80% पंप ड्राय आहेत पिंपरी चिंचवडमध्ये। पिंपरी चिंचवडमध्ये साधारण 250 पंप आहेत आणि पुणे शहरात साधारण 200 पंप आहेत। टोटल पुणे जिल्ह्यामध्ये साधारण 1000च्या वरती पंप आहेत। तर 80% पंप जर ड्राय असतील म्हणजे साधारण 200 पंप ड्राय आहेत असं म्हणणं होतं त्या बातमीमुळे। पण माझं असं म्हणणं आहे की जर 200 पंप ड्राय असतील तर हे किती मोठं प्रेशर होईल दुसऱ्या पंपांवरती, ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे। माझं एवढंच म्हणणं आहे की लोणी काळभोर आणि तळडे इकडनंच पुणे आणि पिंपरी चिंचवड यांना पुरवठा होतो। तर त्याच्यामुळे जर पिंपरी चिंचवडमध्ये तुटवडा झाला असता प्रोडक्टचा तर पुणे आय एम शुअर की पुण्यामध्ये इथे प्रॉब्लेम दिसून आला असता, पुण्यातही पंप ड्राय दिसले असते। पण असं काही झालेलं नाहीये। या बातमीमुळे थोडंसं पॅनिक बाईंग झालं आहे आणि ज्या पंपांवरती माल होतं त्याच्यातही अनावश्यक गर्दी झाली आणि त्याच्यामुळे तिथलाही माल संपलेला आहे। तर माझी एवढीच विनंती आहे की कंपन्यांकडनं सुरळीत माल भेटत आहे, कुठल्याही प्रकारचं कटोती किंवा असं काही करण्यात आलेलं नाहीये। तर त्याच्यामुळे लोकांनी थोडंसं संयम धरावा। सर्व पुणेकरांना माझी एवढीच विनंती आहे की आपण मागच्या 50 दिवसा अशी कुठंच बातमी नव्हती ऐकली पुण्यात की हे मालाचा तुटवडा झाला किंवा माल भेटत नाहीये। हे केवळ फक्त आपल्या सहकार्यांमुळे झालेलं आहे। आपण सहकार्य कशा प्रकाराने केलं की आपण पंपांवर अनावश्यक गर्दी नाही केली, अनावश्यक क्वांटिटी नाही भरली, जेवढं लागतं तेवढंच आपण वापरत गेलो आणि तेवढंच आपण घेत गेलो। हेच माझी विनंती आहे की यापुढे आपण असं जर सहकार्य कायम ठेवलं तर आपल्या पंपांवरती तुटवडा जाणार नाही। त्यामुळे माझी परत एकदा सर्व पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना हीच विनंती आहे की आपण अनावश्यक गर्दी करू नये, अफवांवर आपण विश्वास ठेवू नका। काही वृत्तपत्रांमध्ये किंवा काही सोशल मीडियावरती असं सांगण्यात येत आहे की 2 दिवसाचा शिल्लक आहे, ती सगळी फेक बातमी आहे। आपण मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम आणि ऑइल कंपन्यांचे जे ऑफिशियल पोर्टल्स आहेत त्याच्यावरती आपण जे काही बातम्या आहेत त्याच्यावरती बघावेत, ज्याच्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन राहणार नाही आणि आपल्याला माल पण सुरळीत भेटत राहणार। धन्यवाद। वीडियो काढते न्यूज साठी वीडियो काढते न्यूज साठी काय